नमस्कार मंडळी, डेली व्लॉग्स मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आहे रामनवमी आणि रामनवमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप सारे शुभेच्छा. तर आज रामनवमी आहे, तर आम्ही आज रामनवमी कशी साजरी करणार आणि देवाची पूजा आणि रामनवमीसाठी स्पेशल नैवेद्य काय बनवणार आहे ते पण आज मी तुम्हाला शेअर करणार. आणि रामनवमीचा स्पेशल मेनू आहे तो आज माझ्या सासूबाई बनवणार आहेत, ते पण मी तुम्हाला थोडंसं शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर चला, आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर मग चला, आता मी देवपूजा करून घेते आणि देवाची पूजा करते, तर ते पण थोडंसं तुमच्याशी शेअर करणार आहे. मी नेहमी तुम्हाला माझी पूजा दाखवत असते. मला खूप पॉझिटिव्ह वाटतं. रामनवमी म्हणजे कुठला पण सण असो, काही असो, आपल्याला घरामध्ये एकदम फ्रेश वाटतं आणि पॉझिटिव्हिटी वाटते आणि देवाची पूजा केल्यावर तर खूपच छान वाटतं. तर मग चला, आता मी देव वगैरे सगळे म्हणजे तामणामध्ये वगैरे काढून घेते आणि छान अशी देवाची पूजा करते आणि मग तुम्हाला पण थोडंसं शेअर करते. आणि स्वयंपाकाचा मेनू आहे तो तर माझ्या सासूबाई बनवणार आहेत, ते पण मी तुमच्याशी नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेल. आणि चला, तर मग आता मी पूजेला बसते आणि तुम्हाला पण दाखवते. तर इथे मिस्टरांनी मस्त अशी फुलं घेऊन आलेली आहेत. आमच्या इथे फुलं ही अशी विकत घेऊन यावी लागतात, कारण अशी झाडाला वगैरे नाही भेटत. शहरामध्ये अशीच फुलं घेऊन यावी लागतात. हे बघा, आता मस्त त्यांनी फुलं घेऊन आले. आता मी पूजा करून घेते. तर आता इथे बघा, आता मी सगळे देव तामणामध्ये काढून घेणार आणि छान अशी देवाची पूजा करणार. आज देवाच्या खालचे वस्त्र पण बदलणार आहे मी, आणि ते पण तुमच्याशी थोडंसं शेअर करेल, कारण मी पहिले पण माझी पूजा पूर्ण दाखवलेली आहे तुम्हाला. तर चला, आता पूजेला आपण सुरुवात करूया. खूप छान वाटतं आज, वेगळी अशी ऊर्जा वाटते, कारण आज रामनवमी आहे. तर इथे मी आता सगळे फुलं वगैरे काढून घेणार. बघा, आता पूर्ण फुलं काढून घेतली मी. आता माझी इथे पूजा वगैरे झालेली आहे. छान मी बघा बत्ती लावून घेतली. आता मी आरतीची तयारी करून घेणार आहे. इथं धूप वगैरे लावून घेणार मी. आणि इथं दुर्गा सप्तशतीचा पाठ लावलेला आहे मी, आज नवमी असल्यामुळे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. श्री देवी सका माझी श्रद्धा रूपे, श्री देवी सका अखाई कांती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. श्री देवी सका मध्ये लक्ष्मी रूपे असे देवी नमो देवी नमो नमः. श्री देवी सका माझी बुद्धी रूपे असे स्थित. देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. श्री देवी सका मध्ये दया रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. श्री देवी सका माझी बुद्धी रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची निर्भीते कृपा देवा. सरळ तोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपाणी सजना संकटी देव जय मंगलमूर्ती मूर्ती मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान करणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव की जय. कालिका माता की जय. लक्ष्मी माता की जय. श्री हरी विष्णू भगवान की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भारत माता की जय. माता की जय. अंबाबाईचा उदो उदो, रेणुका मातेचा उदो उदो. तर इथे माझी अशी छान अशी पूजा झालेली आहे, बघू शकता. बघा, तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा माझी पूजा.
आता इथे पुरण झालेलं आहे. मी डाळ वगैरे ठेवतानाचा व्हिडिओ शूट नाही केला. हे बघा आता माझं पुरण झालं. इथे पाणी काढून घेतलेलं आहे आणि इथे चिंच भिजत घातली आमटीसाठी. आता मी हे बघा पुरण ह्या पात्रामध्ये दळून घेणार आहे. आज मला भरपूर काम आहे. जसा व्हिडिओ शूट करता येईल तसं मी नक्की तुमच्याशी शेअर करेलच, प्रयत्न करते. तर जसा व्हिडिओ शूट करता आला तसा मी प्रयत्न तर नक्की करेलच तुमच्याशी शेअर करण्याचा. आता मी डाळ वाटून घेते. पूर्णाचा स्वयंपाक बोलल्यावर थोडासा उशीर हा होतो. सकाळपासून धावपळ चालू आहे. देवपूजा वगैरे केली, सगळं डीप क्लीन केलं, देवाचे वस्त्र वगैरे बदलून घेतले. आता मी पुरण वाटून घेतले इथे आणि सगळं मला एकटीनंच मॅनेज करायचं आहे. म्हणजे सासूबाई करणार आहेत पण त्या फक्त आमटी बनवणार आहेत. आता पुरण वगैरे मलाच करायचं आहे. हे बघा आता मी ते पुरण वगैरे वाटून घेणार आणि माझी थोडीशी हेल्प माझी मुलगी पण करते. म्हणजे बऱ्यापैकी तिचा पण हात असतो माझं घर काम करण्यामध्ये. ती पण मला भरपूर मदत करते. मी छान मस्त अशी रांगोळी टाकलेली आहे बघा. ती रांगोळी छान छान टाकते. ती नेहमी तुमच्याशी शेअर करतच असते ती रांगोळ्या टाकते असं. बघा आता मी इथे पुरण वाटून घेते आणि पुरण झालं का मग मला हे वांगे पण आणलेले आहेत. मला वांगे बटाट्याची भाजी बनवायची, कारण मुलगी हे खात नाही, पुरणपोळी खात नाही. तर मग तिच्यासाठी वांगे बटाट्याची भाजी. पण ती आमटी आवर्जून खाते. तिला आमटी खूप आवडते. फक्त नाही आवडत, तिला नाही आवडत. मुलीला स्नॅक्स सारखे पदार्थ आवडतात, जसे पावभाजी, वडापाव, समोसा आणि असं. म्हणजे तिला सगळे स्नॅक्सचे प्रकार आवडतात. पण मुलगी असून तिला पाणीपुरी अजिबात आवडत नाही. तर मुलींना खूप पाणीपुरी आवडते पण तिला अजिबात आवडत नाही. आता मी हे पुरण एकटीनेच वाटून घेणार आहे. आज खूप असं पॉझिटिव्हिटी वाटते, खूप छान फ्रेश वाटतंय आणि खूप मन प्रसन्न वाटते. रोजच्या पेक्षा आज खूपच अशी एनर्जी आल्यासारखी वाटते कामामध्ये पण, आणि प्रत्येक काम करायला एनर्जी वाटते. खूप छान वाटते. तर आपला आजचा मेनू जेवणाचा पुरणाची पोळी, कटाची आमटी, भात, वांगे बटाट्याची भाजी, पापड आणि प्लस कोशिंबीर. तर असा आहे आपला आजचा मेनू, मस्त रामनवमी स्पेशल. तर आता माझ्या सासूबाईंची आंघोळ होतीये. मी इथे बघू शकता माझं पुरण रेडी आहे. म्हणजे चटका देणं चालू आहे इथे साईड बाय साईड. इकडे आमटीची तयारी चालू आहे. इकडे आमटीचं पाणी काढून ठेवलंय आणि इकडे फर्स्ट आयटम रेडी झालाय, ती म्हणजे फक्त अजून कोशिंबीर. इकडे वांगे आणि बटाटे कापून ठेवले. आज खूप मला घाई होते. आणि हे बघा आता पुरणासाठी आपल्याला बडीशोप, सुंठ आणि विलायची हे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. आणि आता वाजलेले आहेत दुपारची 2ला 10 मिनिटं बाकी आहेत आणि अजून जेवण काहीच रेडी झालेलं नाही. तर बघू शकता आज माझी एवढी अशी धावपळ आहे. तर हे बघा आता मी हे सगळं मिक्सरला काढून घेणार आणि पुरण तर तुम्हाला दाखवलेलं आहे ते होतंय. आता हे मिक्सरमधून काढणार. काय करायचं माझ्या हाताचं. चला देता का फोडणी तुम्ही? हा देते. द्या. तेल टाकू का मी फक्त? टाक. द्या. दे. बस ना ते पाणी आहे त्यात, हे नका करू. पीठ मळून दे बाबू. मी मळते, तिला नाही मळते पूर्णचं, मी मळते. ठेवाय थोडं सगळं टाकले असतं. त्या बघा तिथे कढीपत्ता, मोहरी, जिरा
जिरंही टाकता का? हा मग बघ बघ ते लाल झालं ते. दिसत नाही हा झालं 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 हा. मला दिसत नाही हा. दे थोडंसं पाणी. पाणी दे. इथे नैवेद्याच्या टेस्टला द्यायचं असेल तर जा. हा हा सुवर्णा बरोबर दे. हो 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 ते साड्या घेऊन जायला लागेल. हा बोलली तर मग आपण सगळ्या ओलामध्ये जाऊ. हो हो कोण? असते झाले ना तुम्हाला साखर कमी खायची म्हणून कमी टाकली.